स्वातंत्र्याच्या 8 दशकांनंतर देखील मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाढीव या गावातील नागरिकांना गावाबाहेर पडण्यासाठी रस्ताच नसल्यानं आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। पालघर तालुक्यातील वाढीव गावच्या चारही बाजूने वैतरणा खाडीचा वेढा असल्यानं पश्चिम रेल्वेच्या रेल्वे ट्रॅक पुलावरून येथील नागरिक मागील अनेक वर्षांपासून आपला जीवघेणा प्रवास करतायत। पाहूयात। स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही वाढीव ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास। गावाबाहेर पडण्यासाठी रस्ताच नसल्यानं रेल्वे पुलाचा वापर, सोयी सुविधा पोहोचवण्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचं अपयश। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर तालुक्यातील मुंबईहून पालघरकडे जाताना वाढीव हे सर्वात पहिलं गाव। वसई विरार महानगरपालिका अवघ्या काही अंतरावर आहे। गावची लोकसंख्या साधारणतः 4 ते 4.5 हजारांच्या घरात। याच वाढीव गावाजवळून केंद्र सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट असलेली बुलेट ट्रेन मुंबई थेट राजधानी दिल्लीकडे जाणारी पश्चिम रेल्वे आहे। अवघ्या काही महिन्यांमध्येच येथील गावकरी आपल्या गावाजवळूनच मुंबई वडोदरा एक्सप्रेसवरून भरधाव वेगात जाणारी वाहनं पाहतील आणि काही महिन्यात सुसाट धावणारी बुलेट ट्रेन देखील। मात्र येथील ग्रामस्थांना गावाबाहेर पडण्यासाठी आजही रस्ताच नाहीये। त्यामुळे गावाबाहेर पडायचं असेल तर तेथील नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना रोज पश्चिम रेल्वेच्या वैतरणा खाडीजवळ असलेल्या रेल्वे पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। याच जीवघेण्या प्रवासामुळे आतापर्यंत वाढीव गावातील अनेक जणांना या खाडी पुलावर जीव गमवावा लागलाय। हे करुण वास्तव सोबत घेऊन वाढीव गावचे रहिवासी दररोज ही कसरत करत असतात। जर एखादा पेशंट अचानक हार्ट अटॅक असेल, गर्भवती महिला असेल, यांच्यासाठी जो होणारा त्रास आहे तो फक्त गावातलेच समजू शकतात। आणि हा त्रास कमी व्हावा म्हणून शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आम्हाला पुढचं पाऊल आंदोलन करायला लागेल। म्हणून आज सर्व युवा वर्ग इथे जमा झालेला आहे। त्याला कारण एकच, कारण आम्हाला पर्यायी रस्ता पाहिजे। सर्वात मोठी जी समस्या आहे ती आम्हाला आहे येण्या जाण्याचा पर्यायी रस्ता नसल्यामुळे ती आमच्यासाठी खूप मोठी समस्या बनलेली आहे। रोज आम्हाला या रेल्वे रुळावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो। आमचा पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्हाला वाढीव गावातून कोणी सफाळे, विरार असेल, पालघर असेल या ठिकाणी स्वतःच्या पोटापाण्यासाठी जात असतो, परंतु त्यावेळेला जाताना आम्हाला ह्या रेल्वे रुळावरून प्रवास करून जावं लागतं आणि रोजच आम्हाला हा जीवघेणा प्रवास करावा लागतो। प्रशासनाकडे खूप वेळा मागणी केल्यानंतर देखील अजूनपर्यंत त्या पाठपुराव्याला आजपर्यंत यश आलेलं नाही आणि सरकारचा जो रेल्वे रुळ आहे त्याच्यावरती येऊन आम्हाला आंदोलन करण्यासाठी भाग पाडेल आता सरकार, असं मला तरी वाटते। गावाबाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांना रोज आपल्या जीवाची कसरत करावी लागते। पुलावरून जाताना ट्रेन आल्यास याच खाडीवरील पुलाच्या रॅलिंगच्या आधारावर काही काळ भीतीच्या छायेखाली ट्रेनच्या जाण्याची वाट पाहावी लागते। पश्चिम रेल्वेच्या खाडी पुलावर असलेल्या कठड्यावरून मागील काळात मोटरसायकल घेऊन येथील नागरिक प्रवास करायचे। मात्र आता डहाणूपर्यंतच्या चौपदरीकरणाच्या सुरू झालेल्या कामामुळे हा आधार देखील थांबलाय। येथील ग्रामस्थांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी देखील कोणतीही व्यवस्था नाहीये। त्यामुळे विकासाच्या घोषणा करणारं सरकार आम्हाला रस्ता कधी देणार असा सवाल येथील विद्यार्थी उपस्थित करतायत। आम्हाला फक्त रस्ता पाहिजे, आम्हाला माझं एकच मत आहे। आणि फक्त एखाद्याच्या अर्जन्सी म्हणजे एखादी बाई असेल, काय म्हणजे मनुष्य असेल, त्याचं काय झालं असेल अर्जन्सी मध्ये, मग दवाखान्यात इकडून 4 किंवा 5 किलोमीटर आहे आणि किमान इकडून गाड्या सुद्धा येतात, मग तर त्यांचं काय होईल, त्यांचं काय होईल म्हणजे प्रत्येकी ते माझं फक्त आणि आम्हाला फक्त रस्ता पाहिजे बस। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात आजही मूलभूत सुविधांचा उडालेला बोजवारा हा काही नवीन विषय नाहीये। मात्र वाढीव येथील हजारो नागरिक रोज असा जीवघेणा प्रवास करत असताना देखील त्यांना मूलभूत सोयी सुविधा पोहोचवण्यात या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देखील अपयशी ठरत असल्यानं या नागरिकांनी आता विकासाची अपेक्षा तरी कोणाकडून करायची असा सवाल उपस्थित होतोय। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।